विधान परिषद सभापतींची निवडणूक रखडली आहे। राज्यपालांकडे अद्यापही निवडणुकीचे निर्देश राज्यपालांकडून आलेले नाहीये। तर महायुतीमध्ये सभापती पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे भाजप, त्याचबरोबर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सभापती पदावर दावा करताना दिसतायत। तर मतभेद टाळण्यासाठी निवडणूक टाळल्याची चर्चा आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? विधान परिषद सभापतींची निवडणूक रखडल्याचं दिसतंय आणि याला कारण म्हणजे जे सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष यासाठी इच्छुक आहे सभापती पद आपल्याला मिळावं असा त्यांचा एक हे दिसतोय। त्याच्यामुळे नेमकं काय घडतंय पडद्यामागे? विधान परिषदेच्या सभापतीची निवडची कार्यक्रम रखडला आहे, कारण विधान परिषदेच्या सभापती निवडसाठी 3 दिवसाआधी राज्यपाल यांच्याकडे निवेदन द्यावं लागतं आणि तसं नियोजन सरकारकडून करण्यात आलं नाही। महायुतीमध्ये या प्रकरणामध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाची बाब की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून सभापती पदाची मागणी केली, त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाने त्या प्रकरणामध्ये कुठल्या प्रकारचे शब्द न देता आमदारांचे सर्वांचे मत जाणून घेतले आणि आमदारांचा सुरू होता की भारतीय जनता पक्षाला हे सभापती मिळाला पाहिजेत, अजित पवार गटाला हे पद देऊ नये। त्यामुळे ही निवडणूक रखडताना पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडूनही याची जोरदार मागणी केली जात आहे असली सूत्रांची माहिती आहे। परंतु भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगली चुरस या ठिकाणी पाहायला मिळाली होती। परंतु आता एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अधिवेशनाचा कालावधी फक्त उद्याचा दिवस आहे, त्यामुळे 3 दिवस या प्रोसिजरला लागतात या नियमाप्रमाणे। त्यामुळे वेळ नसल्याने ही निवडणूक रखडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।